आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य जनतेचं सरकार आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या विषयांसाठी, सरकारी कामांसाठी तहसीलदार कचेरी असेल, प्रांत असेल किंवा कलेक्टरपर्यंत छोट्या छोट्या विषयासाठी वारंवार सामान्य जनतेला यावं लागतं आणि मग कामाच्या सर्व विषयांमुळे कधीकधी अधिकारी वर्ग हा कधीतरी अनुपस्थित असतो आणि मग त्या कामांना मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होताना आपल्याला सर्वांना दिसतो आणि मग लोकांमध्ये नाराजगी निर्माण होते. या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन काय? तर एकाच दिवशी सर्वच्या सर्व जवळजवळ 42 विभागाचे अधिकारी, डिपार्टमेंट हेड हे सगळे एकत्र एका ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्वांची गाऱ्हाणी जी आहे किंवा त्यांचे असणारे प्रश्न जर ऐकून घेतले तर त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने त्याला सॉर्ट आऊट करता येऊ शकतं. या दृष्टिकोनातून जनता दरबार हा प्रत्येक मतदारसंघ वाईज घेतला आहे. मग त्यामध्ये आज कणकवली या मतदारसंघामधली जनता दरबार आदरणीय नितेश राणेजी त्या भागातील आमदार आहेत. त्यांनीही बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीची मागणी करत होते की आम्हाला असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमध्ये वारंवार या छोट्या छोट्या विषयांसाठी चर्चा होत होता. त्यामुळे या जनता दरबार हा एक वेगळ्या पद्धतीने कन्सेप्ट या जिल्ह्यामध्ये करून सर्व नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आणि त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा एक सुसूत्रता यामध्ये यावी या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली आहे. आपण पाहताय अतिशय चांगला प्रतिसाद यामध्ये येतो आहे. बऱ्याच गोष्टी एका मिनिटामध्ये सॉर्ट आउट होत आहेत हे आपण सर्वांना पाहिलं. संध्याकाळी 3 वाजेपर्यंत आपल्या लक्षात येईल की बरेच अर्ज किंवा जी माणसं आली होती की ज्यांना बऱ्याच दिवसापासून या सगळ्या गोष्टींमध्ये समस्या होत्या त्यांचा सगळ्यांचा निपटारा हा बऱ्याच अंशी झाला आहे. आणि मी एकनाथानंद परब, कंपोस्ट घोणसरी, कणकवली. 55 भूखंडाबाबतीत जो 14 वर्ष जो प्रश्न निकाली जो प्रश्न प्रलंबित होता तो जनता दरबार या माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिनांक 20 रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून त्यावरती तोडगा काढून तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आणि असंच जनता दरबार कायमस्वरूपी भरून लोकांचे प्रश्न निकालने काढण्यात यावेत अशी आमची इच्छा आहे. मी मकरंद प्रकाश पारकर, मुक्काम पोस्ट घोणसरी, कणकवली तालुका. आज सर्वप्रथम मी आभार मानेन माननीय पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं आणि त्यांचे आपले लाडके आमदार नितेशजी राणेसाहेब यांचं की ज्यांनी आज जनतेच्या प्रश्नांसाठी जनता दरबार भरून जनतेच्या प्रश्नांची उकल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचे आभार मानतो. मी घोणसरी गावचा रहिवासी असून देवगड मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा माझ्या गावात येतो आणि याच प्रकल्पाअंतर्गत आमच्या गावची स्मशानभूमी ही बुडीत क्षेत्रात आली होती आणि गणपती विसर्जनाचं जे पारंपरिक ठिकाण होतं तेही बुडीत क्षेत्रात आलं होतं. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात आम्ही गणपती विसर्जन किंवा अंत्यविधीचे कार्यक्रम करत होतो, विधी करत होतो. परंतु आता त्यानंतर काँक्रिटीकरण झालं सांडवा कालव्याचं आणि गेल्या वर्षीपासून आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी सुरक्षित अशी जागा नाही आहे. त्यासाठी आम्ही पाटबंधारे प्रकल्पाकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या होत्या. तोच अर्ज आम्ही आज इथे स्मशानभूमी रस्ता आणि गणपती विसर्जन घाटासाठी आज ठेवला होता. सन्माननीय पालकमंत्री साहेब, जिल्ह्याचे कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दिनांक 20 ऑगस्टला याच्यावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा आदेश माननीय पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे पालकमंत्री आणि प्रशासनाचे धन्यवाद मानतो की असेच कार्यक्रम जनता दरबाराचे
वेळोवेळी झाले पाहिजेत तर जनतेच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटते आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने हे योग्य आहे.